नमस्कार शेतकरी बांधवांनो, मालेगाव तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची बातमी। कारण मागील बऱ्याच काळापासून प्रलंबित किंवा बंद असलेली महाडीबीटी कृषी यांत्रिकरणाची जी योजना आहे याच्यासाठी 1 कोटी रुपयांचा भरघोष निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। आणि आजपासून शेतकरी बांधवांना त्यांच्या कृषी सोडतीत यांत्रिकरणाच्या सोडतीत निवड झाल्याचे मेसेज देखील देण्यात येत आहेत। सदर मेसेज आल्यानंतर 10 दिवसाच्या आत आपण आपला अर्ज किंवा कागदपत्रे हे पोर्टल वरती अपलोड करावायची आहेत। तर या योजनेअंतर्गत काय असणार आहेत ते आपण बघूयात। तर बघा, राष्ट्रीय कृषी विकास योजना व कृषी यांत्रिकरण उपविभाग योजनेत राबवण्यात येणार आहेत व सदर योजनेअंतर्गत जवळजवळ 768 लाभार्थ्यांना 5 कोटी 38 लाख रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले आहे। त्यात मालेगाव तालुक्यातील 149 लाभार्थ्यांना 93,44,हजार रुपयांचे अनुदान देखील वाटप करण्यात आलेलं होतं। तसेच आता जवळजवळ 2024-25 मध्ये 2 कोटी 9 लाख रुपये सदर योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना हे वितरित झालेले आहेत। तसेच एकात्मिक जो फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत असलेल्या यांत्रिकरण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 98 लाभार्थ्यांना 75 लक्ष रुपये अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात आलेले आहे। तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता राज्य शासनाने फार्मर आयडी ही बंधनकारक केलेली आहे। त्यामुळे अद्याप देखील आपण जर फार्मर आयडी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपली फार्मर आयडी रजिस्ट्रेशन करून घ्यावे। तालुक्यातील कृषी यांत्रिकरण योजनेचा तसेच शासनाच्या कृषी विषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावी। तसेच प्रलंबित शेतकऱ्यांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यावी व अर्ज करावा असे आपल्या मालेगाव तालुक्यातील कृषी अधिकारी श्री भगवान गोरडे तालुका कृषी अधिकारी यांनी देखील आवाहन शेतकरी बांधवांना केलेलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपण सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून घ्यावा व फार्मर आयडी काढून घ्यावी। तर मित्रांनो, हे होतं थोडक्यात पण अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।